महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे। शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता भाजप सोबत म्हणजेच एनडीए मध्ये सामील होणार का? ही चर्चा केवळ हवेतली नाही, तर या चर्चेला खतपाणी घातलंय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी घेतलेल्या एका भेटीमुळे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांच्या परवाच्या रात्रीच्या झालेल्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप येण्याचे संकेत मिळत आहेत। माजी आमदार अमोल मिटकरींनी तर थेट 20 जुलैपर्यंत राज्यात मोठी घडामोड होईल असं सांगितलंय। आज आपण या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर चर्चा करणार आहोत। जयंत पाटलांच्या या भेटीमागे नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंनी दिलेलं स्पष्टीकरण किती खरं किती खोटं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण अजित पवारांच्या अपघाती मृत्यूमुळे कसं रखडलं? आज यावर चर्चा करूयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। या संपूर्ण वादाची आणि नव्या समीकरणांची पाळंमुळं समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल। राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या महानगरपालिका निवडणुकांदरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली पडद्यामागे वेगाने सुरू होत्या। पश्चिम महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये तर दोन्ही पक्षांनी आपापसातील मतभेद बाजूला सारत घड्याळ या एकाच चिन्हावर निवडणूक लढवली होती। यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली होती, वरचे नेते काहीही म्हणत असले तरी स्थानिक कार्यकर्ते आणि नेते या दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणासाठी प्रचंड उत्साही होते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांनी नंतर केलेल्या वक्तव्यांवरून हे समोर आलं होतं की स्वतः अजित पवार देखील दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाच्या म्हणजेच मर्जरच्या पूर्ण समर्थनात होते। आणि हे विलीनीकरण एका रात्रीत होणार नव्हतं, तर त्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार यांच्यात तब्बल 26 बैठका झाल्या होत्या। स्वतः अजित पवार हे 12 फेब्रुवारीला या ऐतिहासिक विलीनीकरणाची अधिकृत घोषणा करणार होते, परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। 28 जानेवारीच्या सकाळी अजित पवारांचा एका दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला। या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना तिथेच पूर्णविराम मिळाला। मात्र शरद पवारांच्या नेत्यांकडून दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबतची विधानं त्यानंतरही सातत्यानं सुरू राहिली। जी विलीनीकरणाची चर्चा थंडावली होती ती पुन्हा एकदा नव्याने आणि अत्यंत वेगाने सुरू झाली आणि या नव्या वादळाचे केंद्रबिंदू ठरलेत जयंत पाटील। 2 दिवसांपूर्वी म्हणजेच 14 जुलैच्या रात्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली। ही भेट सामान्य नव्हती। माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार या भेटीमध्ये केवळ जयंत पाटीलच नव्हते, तर अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचाही सहभाग असल्याच्या चर्चा आहेत। आता प्रश्न पडतो की या भेटीत काय डील झाली? सूत्रांच्या हवाल्याने जी माहिती समोर आली आहे ती अशी की जयंत पाटील यांना राज्याचं अत्यंत महत्त्वाचं अर्थ खातं दिलं जाऊ शकतं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील काही आमदारांना राज्यमंत्री पद दिली जाऊ शकतात। जर असं खरंच असेल तर शरद पवारांचा पक्ष अधिकृतपणे भाजप आणि महायुती सोबत सत्तेत सहभागी होणार हे स्पष्ट आहे। याशिवाय केंद्राच्या सत्तेतही शरद पवारांचा पक्ष सहभागी होईल व केंद्रातही त्यांच्या पक्षाला महत्त्वाचं खातं दिलं जाऊ शकतं। नेहमीप्रमाणे ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच दुसऱ्या दिवशी जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे हे माध्यमांसमोर आले। त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीची बातमी मान्य केली, परंतु ते मान्य करत असताना त्यामागील राजकीय कारणांचा पूर्णपणे अस्वीकार केला। जयंत पाटलांनी सांगितलं की ही भेट केवळ ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांच्या बाबतीत होती, परंतु राजकीय विश्लेषक आणि महाराष्ट्रातील जनता या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवायला अजिबात तयार नाही। या अविश्वासामागे एक ठोस कारण म्हणजे या नेत्यांचा इतिहास। याआधीही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत किंवा जयंत पाटलांबाबत काही मोठ्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या तेव्हा या दोन्ही नेत्यांनी सुरुवातीला त्या बातम्यांना अफवा म्हणून फेटाळून लावलं होतं, परंतु नंतर तेच घडलं जे चर्चा माध्यमांमध्ये सुरू होती। उदाहरणच पाहायचं झालं तर काही दिवसांपूर्वी सूत्रांच्या माहितीनुसार बातमी आली की जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे। त्यावेळी जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंनी तात्काळ माध्यमांसमोर येऊन ही बातमी खोटी असल्याचा दावा केला। मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसातच पक्षाची अधिकृत बैठक झाली। त्या बैठकीत जयंत पाटील यांनी खरंच राजीनामा दिला आणि राज्याची सूत्रे शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली अशी बातमी आली असं पाहायला मिळालं।
या अनुभवामुळे आता जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे जरी शरद पवारांचा पक्ष एनडीए सोबत जाण्याच्या बातम्या फेटाळत असले तरी सामान्य माणसांपासून थेट राजकीय जाणकारांपर्यंत कोणीही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नाही। या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठं वक्तव्य केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी। मिटकरींनी मुंबई आउटलुकशी बोलताना जयंत पाटलांच्या या भेटीवर अत्यंत टोकदार आणि लॉजिकल प्रश्न उपस्थित केले आहेत। मिटकरी म्हणाले की जर जयंत पाटील हे खरंच मतदारसंघातील काही प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते तर त्यांनी दिवसा ढवळ्या विधिमंडळात किंवा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली नाही? ती भेट घेण्यासाठी त्यांनी थेट रात्रीच्या अंधाराचा आधार का घेतला? या प्रश्नाने जयंत पाटलांच्या दाव्यातील हवाच काढून घेतली आहे। कारण राजकारणात रात्रीच्या अंधारात होणाऱ्या भेटी या कधीही साध्या शासकीय कामासाठी नसतात, तर त्या मोठ्या राजकीय तडजोडींसाठी असतात, हे उघड गुपित आहे। एवढ्यावरच न थांबता मिटकरींनी एक मोठा दावा केला। त्यांच्या म्हणण्यानुसार येत्या 20 जुलैपर्यंत म्हणजेच संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होईपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत मोठी राजकीय घडामोड घडणार आहे। आता ही घडामोड म्हणजेच शरद पवारांच्या पक्षाचे भाजप सोबत जाणे आहे का, हाच सर्वात मोठा सस्पेन्स आहे। म्हणजे विलिनीकरण होणार, शरद पवारांचा पक्ष हा एनडीए मध्ये सहभागी होणार। मी आता हे सगळं जर सांगितलं तर मग आपल्या चर्चेला अर्थ काय राहणार? थोडं राहू दे ना बाजूला। तुम्हाला मी एवढं सांगतो की 20 तारखेला संसदीय अधिवेशन आहे आणि 20 तारखेच्या पूर्वी म्हणजे कदाचित 20 तारखेला एखादी घडामोड होईल। राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो। जर शरद पवारांचा पक्ष येत्या काळात अधिकृतपणे भाजप सोबत गेला तर आश्चर्य वाटायला नको, कारण अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाला एका खंबीर सत्तेच्या आधाराची गरज असू शकते। जयंत पाटलांसारख्या ज्येष्ठ नेत्याला राज्यात मोठी भूमिका हवी आहे। लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हे एक नवीन आणि धक्कादायक समीकरण असू शकतं। जर असं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणाची संपूर्ण दिशाच बदलून जाईल। महाविकास आघाडी पूर्णपणे कोलमडेल आणि महायुतीची ताकद प्रचंड वाढेल। जयंत पाटलांची ही रात्रीची भेट खरोखरच विकास कामांसाठी होती की 20 जुलै आधी होणाऱ्या मोठ्या राजकीय भूकंपाची ही पूर्वतयारी आहे? यावरचा पडदा लवकरच उठेल अशी अपेक्षा आहे।